आपण मीटिंग चालू करूया. सगळ्यात महत्वाचं, आली दिवाळी आली आणि डीएक्सनच्या ज्ञानोजी साबणाचं जोरदार प्रमोशन करायची वेळ झाली. जगातला सगळ्यात चांगला साबण, उत्तम दर्जाचा साबण, चांगल्या क्वालिटीचा साबण आहे फक्त डीएक्सन कंपनीकडे. कारण या साबणाचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की या साबणामध्ये आपण टाकलाय जगातलं एक चमत्कारिक जडीबुटी गॅनोडर्मा. आणि हा साबण कोणत्याही घरामध्ये किती विकला जाऊ शकतो. मोती साबण फक्त दिवाळीमध्ये विकतात आणि मोती साबण इंडियातला 1 नंबरचा सेल करतो. फक्त एक साबण जर विकायचं तुम्ही मनावरती घेतलं तर एक लेडीज किंवा एक माणूस अगदी येत्या 8 दिवसात 500 साबण जाऊ शकतात. सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट आहे. आणि जर 500 प्रोडक्ट तुमच्या तर्फे जर एखाद्याने खरोखरच साबण विकायचं म्हणलं तर 12-12,500 रुपये दिवाळीला MRP DP मिळेल. म्हणजे अगदी दिवाळी धिंगाणा जाईल. आणि असे साबण जाऊ शकतात. 500 साबण विकायचे म्हटलं तर तुमच्या ग्रुपमध्ये फक्त 10 लोक पाहिजेत जे 50-50 साबण काढू शकतात. अवघड नाहीये ते. सगळ्यात महत्वाचं करायची इच्छा पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा हा ज्ञानोजी साबण हा करतो काय, तर सगळ्यात महत्वाचं क्लीन्स, रिवाइव्ह अँड प्रोटेक्ट युअर स्किन. क्लीन्स म्हणजे त्वचा स्वच्छ करणे. असं जर आपण बघितलं तर आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे त्वचा. आणि आजकाल लोक खाण्यापिण्याला तेवढं खर्च करणार नाहीत, पण आपली त्वचा सुंदर दिसायला, चेहरा सुंदर दिसायला प्रचंड पैसे खर्च करतात. जुन्या काळात म्हणजे आता आपण सगळे आता आम्ही तर 50शीला आलो, पण आम्हाला कळते की लग्नामध्ये फक्त हळदच असायची आणि हळद लावली की आमचे सगळे कार्यक्रम झाले. पण आता एक ब्रायडल मेकअप जो प्रकार सुरू झालाय, अगदी लाख रुपयाचं मेकअप नवरनवरीवरती खर्च केला जातो. त्याच्यात प्री वेडिंग नावाचा कन्सेप्ट आलाय. 2.5-3 लाख रुपये प्री वेडिंगला खर्च केले जातात. आणि त्या प्री वेडिंग मध्ये जेवढे पाहुणे आले, महिला आले, सगळ्यांचा मेकअप केला जातो. मग असा जर विचार तुम्ही केला तर दिवाळीमध्ये बऱ्याच तुमच्या आजूबाजूला महिला बचत गट आहेत किंवा काही भगिनी काहीतरी व्यवसाय करत असतात. अशा महिला बचत गटात जर साबण गिफ्ट वाटायचे म्हटलं तर त्याची महिला लेडीज लीडर जी असते ना, तिला ताब्यात घ्या ना आणि तिला सांगा ना, असे साबण आपण बचत गटात देऊ शकतो. एखादी आमदार आहे, एखादी कॉर्पोरेटर आहे, एखादी नगरसेविका आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर सौंदर्य पाहिजे, जगातला 1 नंबरचा सौंदर्य वाढवणारा साबण आपल्याकडे आला, ज्ञानोजी साबण. आणि या साबणाचा सगळ्यात महत्वाचं जर बेनिफिट काय असेल तर हे काय आहे, क्या हो गया, मोमेंट क्यों नहीं हो रहा. अच्छा, नीचे से ऊपर आने का. ओके. तर हा जो साबण आहे डीएक्सन ज्ञानोजी त्याचं नाव आहे. ज्ञानो म्हणजे ज्ञानोडर्मा आपला. ओके, सगळ्यात महत्वाचं. तर हा जो सोप आहे सगळ्यात महत्वाचं, जेंटली क्लीन्स द स्किन. आपली त्वचा हळूवार स्वच्छ करतो. त्याच्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या त्वचेला रॅशेस येतात, स्किन पांढरी पडते, स्किन तडकते, त्याच्यानंतर थंडीमध्ये अंग पांढरं पडतं किंवा चेहरा आकसतो, स्किन टॅन होते, डोक्यात कोंडा जास्त होतो किंवा माझी त्वचा तेवढी सॉफ्ट मुलायम दिसत नाही, तर सगळ्यात महत्वाचं, आपला साबण त्वचेतला ओलावा कमी न करता, मॉइश्चर न काढता आपली त्वचा स्वच्छ करतो. पण आपण जर बाकीचे साबण कुठले बाजारातले बघितले तर ते काय करतात, आंघोळ केली की तुम्हाला अंग तडकल्यासारखं वाटतं, अंग आकसतं. कारण तुम्ही जेवढे साबण अंगाला लावता, जेवढ्या वेळा लावता, तेवढ्या वेळेला तुमच्या त्वचेतनं ऑइल येतं तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या स्किनची आर्द्रता मेंटेन केली जाते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवढे साबण अंगाला जास्त लावतात तेवढे जास्त संधिवात वाढतात, तेवढे जास्त त्वचेचे आजार वाढतात. त्यामुळे जुन्या काळात तेवढे संधिवात नव्हते, जुन्या काळात तेवढे त्वचेचे आजार नव्हते, तेवढे आज वाढलेत. आणि हा साबण आपल्या त्वचेतलं ऑइल मेंटेन ठेवतो, ज्ञानोजी साबण. दुसरा हा साबण चांगला का आहे, तर सगळ्यात महत्वाचं, या साबणामध्ये आपण टाकलाय गॅनोडर्मा आणि पाम ऑइल. ओके, हे जे पाम ऑइल आहे पाम ट्री पासून बनवले आणि मलेशियातलं पाम ऑइल आहे, 1 नंबर क्वालिटी.
त्याच्यामुळं हा जो गॅनोरमा टाकलाय त्याच्यामुळे फायदा काय होतो, आपल्या RGGLच्या गोळीमध्ये जे 400 औषधी गुणधर्म असतात सगळे तुमच्या त्वचेला मिळायला लागतील. त्यामुळे तुम्हाला त्वचेची कोणती बिमारी असू दे, सगळ्या बिमारी काय काय त्या आपण हळूवारपणे एक एक बघूया, त्या सगळ्या कमी होतात. त्याच्यामुळे ह्याच्यात टाकलाय गॅनोरमा किंग ऑफ हर्ब, जडीबुटी. दुसरा, तुमच्या त्वचेला सप्लाय इनफ न्यूट्रिशन टू स्किन, तुमच्या त्वचेला प्रॉपर पोषण तुमचं व्हायला लागेल. दुसरं, रिच इन अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, की तुमची अंग खाजवतं, अंगाला आगाग व्हायला लागते, किंवा स्किन तुमची टॅन व्हायला लागते, उन्हात तुम्हाला ऊन सहन होत नाही, थंडीत तुम्हाला थंडी सहन होत नाही, तुम्हाला गार पाणी सहन होत नाही, किंवा एखादं धूर झाला तर तुम्हाला सर्दी शिंकाची अलर्जी चालू व्हायला लागते. असं जे जे काय आहे हे काय होतं, तुमच्या बॉडीत अँटीऑक्सिडंट कमी असल्यामुळं तुमच्या त्वचेचं होऊ शकतं ऑक्सिडेशन. तर ते आपल्या साबणामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत, त्याच्यामुळे फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे वारंवार बाहेरच्या वातावरणामध्ये फिरताय, धूर, बॅक्टेरिया किंवा केमिकल्स जे तुमच्या अंगावरती पडतायत, स्किनवरती पडतायत, आणि जर तुम्हाला चेहऱ्याला काळे डाग यायला लागले, पिंपल्स यायला लागला, स्किन ऑइलीच होतीये, रफ होतीये, तर तुमच्या त्वचेतलं टॉक्सिन पूर्णपणे बाहेर काढायचं काम आपला साबण करत राहतो. का असं करतो, तर आपल्या त्वचेच्या एकाखाली एक अशा 7 लेयर असतात. 1, 2, 3 ह्या ज्या लेयर असतात ना, ह्याच्यात असते डेड स्किन खाली. म्हणजे तुम्हाला दररोज तुम्ही काम करायला लागला, भरपूर काम केला, भरपूर पळालात, उठबस झाली, तर तुम्हाला घाम येतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, की तुम्ही शेतात काम करता, फवारणी करता, घरकाम करता आणि त्वचेची स्वच्छता केली जात नाही. तेव्हा तुमच्या स्किनवरती जे डेड इपिडर्मिस लेयर म्हणतात त्याला, हे जर आले तर त्यातनं एअर व्हेंटिलेशन होत नाही अजिबात मध्ये. तुमची स्किन डेड व्हायला लागते, त्यामुळे तजेलदार दिसत नाही, मग टॅन येतो, करपते, राटते आपण त्वचा म्हणतो. पण सगळ्यात महत्वाचं, आणि इतर जे तुम्ही साबण लावता किंवा आपण बघितलं काही ब्युटी पार्लरमध्ये असं काहीतरी पीओपी हे ते काय काय बरंच लावत बसतात, आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनला काय केमिकलच्या फवारण्या जास्त होतात. तात्पुरती तुम्हाला वाटतं माझी स्किन खूप गोरी दिसायला लागली, पण नंतर नंतर तो चेहऱ्याचा ड्रायनेसपणा वाढत जातो आणि एक नॅचरल सौंदर्य असतं. तुम्ही जर जुन्या काळात पाहिलं, नूतन, जया भादुरी हे जे हिरोईनचा मेकअप नसतानाची ऍक्टिंग किंवा तो नॅचरल चेहरा, आणि आत्ताच्या तुम्हाला ते असं वेगळं काहीतरी वाटायला लागेल. त्याच्यामुळं जर हे तुमच्या स्किनचा पीएच बॅलन्स करायचा असेल तर आपला साबण 1 नंबर काम करतो. पण तुमच्या त्वचेचा पीएच जर बिघडला तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या स्किनचे आजार चालू व्हायला लागतात, आणि तुमच्या त्वचेतला पीएच वाढत वाढत गेला तर तुमची त्वचा पंडुरोग अशी नाही का पांढरट झाल्यासारखी वाटायला लागेल, पेल त्वचा अशी वाटायला लागेल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय होतं, की आपल्या त्वचेतलं टॉक्सिन बाजूला काढलं जातं, आणि जर तुम्ही नेहमी नेहमी आपला साबण अंगाला वापरत राहिला तर तुम्ही तरुण दिसता, तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत, तुमचे केस असे मुलायम, मृदू बरेच दिवस राहायला लागतील. कारण त्वचेवरनं तुमचं एज कळतं, आपण लगेच फरक कळतो, ह्याच्या सुरकुत्या पडायला लागल्या, वांग चेहऱ्यावरती यायला लागला, काहीतरी असे धब्बे यायला लागले, तर असं आपल्याकडे काय होत नाही. आता त्यात टाकले पाम ऑइल. पाम ऑइल काय करतं, तुमच्या त्वचेला फायदा काय होतो, सगळ्यात महत्वाचं, पाम ऑइलमुळे तुमच्या त्वचेत जे फ्री रॅडिकल जातात ते तुमच्या स्किनला, जर म्हणजे असे मी काहीतरी महिला धुणं धुतात, भांडी घासतात, फरशी पुसतात, किंवा अजून काहीतरी आपण बघितलं की शेतामध्ये काहीतरी फवारण्या करताय, किंवा तुमच्या हातात काहीतरी सारखं तुमचा हात पाण्यात असतो वारंवार, मग महिलांना इथं रॅशेस यायला लागतात, किंवा काही लोक बघा सॅनिटायझर वापरतात हाताला, आणि हाताला अशा भेगा पडतात, त्यातनं रक्त यायला लागतं, किंवा इथं तुमच्या एल्बोजला, कोपरांना इथं हात असे काहीतरी पांढरे डागायला लागतात, खास सुटायला लागते, तर बोटांच्या पेरामध्ये काहीतरी होतं. तर हे का होतं, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या त्वचेतलं तेलच गेलंय, त्यामुळे ते ड्राय स्किन झाली, कोरडी झाली. तर पाम ऑइल टाकल्यामुळं तुमच्या त्वचेत जे फ्री रॅडिकल जातात त्याच्यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण केलं जातं, आणि त्याच्यामुळेच काय केलं जातं, तुमची त्वचा तजेलदार ठेवली जाते, स्किनचं मॉइश्चर मेंटेन केलं जातं. मग
ज्या लोकांना ऍक्ने, मुरुम, पिंपल्स, पुरळ येतात ते जातं. डार्क स्पॉट, काय लोकांच्या पाठीला घाम येतो भरपूर बघा आणि असे पाठीला चट्टे चट्टे येतात, किंवा काय लोकांना आर्मपिट्स मध्ये असतात, अंडर गार्मेंटला इचिंग बिचिंग व्हायला लागतं. ओके, तर हे सगळं जे आहे की नाही, किंवा काय लोकांचं पोल्युशन जाऊन जाऊन, म्हणजे हवेत गाडीवरती बघा, आता महिला बघा गाडी चालवताना तोंड बांधतील, फक्त डोळे उघडे ठेवतील, हातात सॉक्स घालतील, पण पुरुष मंडळी असे काहीतरी लढायला चालल्यासारखे मोकळेच असतात, बार 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 फिरत राहतात. मग त्यांची त्वचा राठ होते, राबते, मग त्याच्यावरती पोल्युशन यायला लागतं, रेड स्पॉट येतात, रॅशेस येतात, किंवा तुमच्या हाताला काहीतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायला लागतं. सॅनिटायझर वापरणारे लोकांचे हात बघा, असे हात तुम्हाला असे कडक दिसायला लागतील, मुलायम नसतात. हे सगळं आपल्या साबणाने 100% जातं. मग गॅनोजी साबण काय करतो, ऑल इन वन, प्रत्येक त्वचेला चालतो, सप्लाय इनफ न्यूट्री, तुमच्या त्वचेला पोषण देतो, आणि सगळ्यात महत्वाचं क्लीन्स टॉक्सिन्स एलिमेंट्स फ्रॉम स्किन, आणि सुटेबल फॉर ऑल स्किन, ऑइली स्किन, ड्राय स्किन, ओके, नॉर्मल स्किन, सगळ्यांना चालतो हा साबण. लहान बाळाला चालतो, मोठ्या माणसाला चालतो, महिलांना चालतो, सर्वांना चालतो. सगळ्यात महत्वाचं, लहान बाळांना जॉन्सन बेबी सोप आणायची गरज नाही, तुम्ही घमेल्या टबात बसून त्याला आंघोळ घालताय की नाही, पहिली आंघोळ तुमच्या बाळाला आपल्या डिएक्सनच्या साबणाने घाला, सगळ्या बाळांना, मोठ्या छोट्या बाळांना. ओके, त्याच्यामुळं आपला साबण वापरा. आणि साबण लावण्याच्या अगोदर उठणं करायचंय, उठणं कसं करणार, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, आणि मग त्याच्यात तुम्ही मस्तपैकी कॉर्डिसेप कॉफीनी स्क्रबिंग करू शकता. नसेल कॉर्डिसेप कॉफी, महाग वाटते, तर तुम्ही डिएक्सनचा चहा पिताय की नाही, त्या चहाची पत्ती वाळवायची, बुक्की वाळवायची, आणि ती स्क्रबिंगला वापरायची. उठणं झालं, एक नंबर जगातलं उठणं. न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, डिएक्सनची चहापत्ती राहिलेली, चहा करून झालेली, किंवा कॉफी पावडर, यांनी तुम्ही दर रविवारी स्क्रबिंग करू शकता. त्वचा अशी तजेलदार व्हायला लागेल, आणि मस्तपैकी त्याला मसाज केल्यासारखं वाटायला लागेल. आणि आंघोळ मात्र या साबणाने घालायची. दुसरं, आपला साबण का वापरायचा, त्याच्यामध्ये कुठलाही कलर टाकलेला नाही, फ्लेवर टाकलेला नाही, केमिकल नाही, सिंथेटिक एजंट अजिबात टाकलेले नाहीत. त्यामुळे डिएक्सन कंपनीचा साबण तुमची त्वचा स्वच्छ करतो, त्वचा उजळवतो, तुमचा रंग निखरतो, तुमच्या त्वचेचं संरक्षण होतं. डिएक्सनचा साबण तुम्हाला सौंदर्यवर्धक बनवण्याकरता आलाय. मग एका एका गावात, एका एका महिलेनी 50-50 साबण वाटायचे. 10 बायकांचा ग्रुप झाला तर 500 साबण होतील. 500 साबण विकले, 500 गुणिले 25, 25 पाचा 1,600, 12,500 रुपये धिंगाणा. म्हणजे जर आपण आता एक थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, तर साधारणपणे 500 इंटू 25, अगदी मी सांगतोय जे 12,500 पगार. अहो, महिला पळून पळून महिन्याला 500 साबण काढू शकतात. आणि अजून एक गंमत सांगतो मी तुम्हाला, तुमच्याकडून कुठल्याही बाईनी जर 6 साबण MRPत घेतले, तर तिला 7वा फुकट द्या. बायका पळून पळून, पोरी पण फुकट साबण मिळतोय म्हणल्यावर 6 साबण विकून येतील. असं दुसऱ्यांना द्यायला शिका. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं, तायडे माझे 6 साबण विकले ना, तुला एक साबण फुकट देणार मी दिवाळीला, कम ऑन डिएक्सन. असं काहीतरी लोकांना देणारा माणूस आवडतो, घेणारा माणूस अजिबात आवडत नाही. त्यामुळे द्यायला शिका, लोकांना बिझनेस द्या. अशी झाली साबणाची पीपीटी. ओके, आता आपण अजून एक पीपीटी घेऊ, टूथपेस्ट. ओके, त्यामुळे साबण पहिल्या आंघोळीला आपलाच वापरायचा. ओके, आता बघा काय होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, आता आपली लोक दिवाळी भरपूर खाणार आहेत. त्याच्यानंतर दिवाळी भरपूर खाल्ली की त्यांचं पोट दुखणार आहे, त्यांचे दात दुखणार आहे, दात सळसळणार आहे. मग त्याची काळजी आपण अगोदर नको का करायला. मग तुम्हाला त्रास व्हायला लागेल काहीतरी, किंवा आता थंडी चालू होणार आहे, सर्दी चालू व्हायला लागेल, पोट फाटायला लागतील, किंवा आता तुम्ही दिवाळीत तळण तळणार आहे, मग तुम्हाला भाजू शकतं, व्हॉटएव्हर जे काय होईल ते. त्याच्यासाठी डिएक्सनची गॅनोजी प्लस टूथपेस्टची माहिती मी सांगतोय. ही गॅनोजी प्लस टूथपेस्ट, त्यात टाकलाय गॅनोडर्मा, जगातला सगळ्यात महत्वाचं मिरॅकल जडीबुटी. हा गॅनोडर्मा जगातल्या फक्त एकाच पेस्ट मध्ये आहे.
आणि नाव काय दिले आपण टूथपेस्टचं? एक क्रांतिकारी पेस्ट, रिव्हॉल्युशनरी पेस्ट. ही जर पेस्ट तुमच्याकडे असली तर एक डॉक्टरला घरात बांधून ठेवल्यासारखं आहे मस्तपैकी. त्यामुळे ही पेस्ट वापरायची. तुम्हाला हे माहितीये का, आपण समुद्रामध्ये एखादं जहाज किंवा क्रूज तरंगताना बघतो तेव्हा त्याचा मला फक्त वरती 10% भाग दिसतो, 90% जहाज पाण्याच्या खाली असतो. मग तुम्हाला हे माहितीये का, जेवढा पर्वत वरती असतो तेवढाच पर्वत खाली पण असतो. जेवढा दात वरती दिसतो त्याच्यापेक्षा 90% दात तुमच्या दाढेच्या आतमध्ये खाली लपलाय, रूट कॅनल. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती असेलच, मोर दॅन 90% of the world's population suffer from some form of dental disease or other health problems as a result of poor oral health. जगातल्या 90% लोकांना दातांचे आजार होतात. मग आपल्या आजूबाजूला दात असणारी लोक राहतात का हो? 100% राहतात. एक तरी माणूस जातोय, दातात दुखतोय, माझ्या दाढेचा त्रास होतोय, माझी हिरडी दुखायला लागली आणि मग डेंटिस्टला पैसे देतोय, रूट कॅनल करतोय. ही जर पेस्ट तुमच्या घरात आली तर दातांच्या डॉक्टरला बऱ्यापैकी रामराम मिळतो. कमॉन DXN. त्यामुळे ही पेस्ट घराघरात गेली पाहिजे, पाहुण्या पाहुण्यात गेली पाहिजे. मग आता प्रॉब्लेम्स ड्यू टू पुअर ओरल हेल्थ. ज्या लोकांना दातांचे प्रॉब्लेम येतात त्यांचे काय काय होतात? दाताचे टवके उडतात, टूथ डिके, मटण खातात, दात सुई टोकरतात, ओके, जड अन्न चावून खातात, तोंडाची दुर्गंधी येते, हिरड्या कमजोर होतात, दाढ सळकळतात, दातच तोंडात राहत नाही. विचित्र दिसते की नाही? तोंडासमोर 3-4 दात नसतील तर. बरं, दात बसवायला डॉक्टर 5,000 मागतो, 7,000 मागतो, 10,000 मागतो, पैसे तर देत नाहीत. पण तोंडात दात पाहिजे की नाही 32च्या 32? किंवा तुमच्या दात आणि हिरडी ह्याच्यामध्ये जर गॅप तयार झाली, प्लॅक तयार होतो, मग तिथं काहीतरी अडकतो, मग तुम्ही कशाने तरी टोकरता. खोबरं खाल्लंय, शेंगदाणे खाल्ले, मेथीची भाजी खाल्ली, आतमध्ये जाऊन बसली, निघालीच नाही, आणि मग तिथं दुर्गंधी यायला लागते. टूथ सेन्सिटिव्हिटी, तुम्हाला आंबट लागू देत नाही, थंड चालत नाही, गरम चालत नाही, कारण दाताला हिरडीला वरतून खड्डा पडायला लागतो. हे जे सगळे प्रॉब्लेम येतात, मग ह्याचं काय करणार? आणि ज्या लोकांचे दात कमजोर होतात, ज्यांचे दात किडतात, ज्यांच्या दातात काहीतरी सारखं अडकतं, त्या लोकांना हृदय विकारचा त्रास होऊ शकतो. किंवा त्यांना, तुम्हाला माहितीये का, ज्या लोकांना डायबिटीस असतो त्या लोकांची शुगर कंट्रोलमध्ये आल्याशिवाय त्याला दात बसवता येत नाही. काही लोक दाताचा आजार पाहायला गेली तेव्हा त्यांना कळालं अरे शुगरच जास्त आहे. तेव्हा त्यांना कळालं की तुमच्या दातात तुम्हाला तर कॅन्सर झालाय तोंडाचा. मग अफेक्ट्स मेंटल हेल्थ. आणि ज्यांचे दात सारखे दुखतात त्यांचं काय होतं? त्यांचं डोकं दुखत राहतं, त्यांचं लक्ष लागत नाही, डोकं ठणकत राहतं. बघा बरं, हे किती प्रॉब्लेम आहेत. हे कधी बघितले का? टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट आहे. अरे एवढ्या सगळ्या डॉक्टर पैसे मोजताय तुम्ही जाऊन. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आपली पेस्ट जर घरात असेल ह्या सगळ्यासाठी चालते. ओके, एवढा मोठा फायदा DXNचा. मग टूथपेस्ट प्लेज अ मेजर रोल इन मेंटेनिंग बेटर ओरल हेल्थ. आपली जर पेस्ट तुमच्या घरात आली तर तुमच्या तोंडाच्या दातांचं चांगलं संरक्षण होतं. सगळ्यात महत्वाचं, आपली पेस्ट बोटाने घासली तरी चालेल, किंवा DXNचा एक बांबू ब्रश चांगला मिळतो बरं. पेस्ट बरोबर बांबू ब्रश पण घ्यायला लावायचा. सगळ्यांना पिवी असतात, सॉफ्ट. कारण प्लास्टिक जर मी सारखं सारखं घासत राहिलो तर प्लास्टिक इज अ कार्सिनोजेनिक, म्हणजे त्याने कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला इको फ्रेंडली बनवायची की नाही दुनिया सगळी. प्लास्टिक टाकून कुठं देणार तुम्ही? प्लास्टिकचा नाश होत नाही. मग आपल्याला बांबू ब्रश आपण आपल्या पेस्टचा वापरू शकतो. नो दॅट. मग आपली टूथपेस्ट मध्ये काय काय सगळ्यात महत्वाचं, नो व्हॉट इज इन युअर. तुमच्या टूथपेस्ट मध्ये काय काय तर नीट बघा. तुम्ही कोलगेट वापरताय, बबूल वापरताय, अँकर वापरताय, रामदेव बाबाची पेस्ट वापरताय आणि आपली पण वापरताय. काय आहे आपल्या पेस्ट मध्ये? पेप्सोडेंट मध्ये काय असतं? द टॉक्सिन्स युज्ड इन युअर टूथपेस्ट आर नॉट अफेक्ट्स ओरल हेल्थ बट मे ऑल्सो अफेक्ट ओव्हरऑल हेल्थ. म्हणजे तुम्ही ज्या आता बाजारातल्या टूथपेस्ट वापरता त्यांनी
फक्त तोंडाचे आजार होणार नाहीयेत, तुम्हाला अख्ख्या बॉडीत आजार व्हायला लागतील, ओव्हरऑल हेल्थ. कारण का माहितीये का, आपल्या टूथपेस्टमध्ये, इतर टूथपेस्टमध्ये काय वापरतं माहितीये का, सॅक्रिन. सॅक्रिन अदर आर्टिफिशियल स्वीटनर. सॅक्रिन म्हणजे साखरेपेक्षा कितीतरी पट गोड आहे, साखरेपेक्षा डेंजर. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या टूथपेस्ट गोड लागतात. आता पोरं गोड लागली पेस्ट खात बसतात, त्याच्यात कलर एजंट असतात, हे कलर पण तुमच्या पोटाला धोकादायक असतात. फ्लोराईड असतं, फ्लोराईड हे कशावरती मारतात तुम्हाला माहितीये का, हे कॅन्सरचं लक्षण आहे. फ्लोराईडनी कॅन्सर होतो. सिलिका, त्यात माती असते. त्याच्यानंतर प्रोपेल ग्लायकॉल, हे काय माहितीये का, फेविकॉल का मजबूत जो तुटेगा नाही, हे त्याच्यात टाकतात. बाइंडर म्हणतो आपण त्याला, हे ग्लायकॉन त्याने टाकलं असतं. पॅराबेन, पॅराबेन म्हणजे काय माहितीये का, तुम्ही आपण जातो ना चांबाराकडे चप्पल शिवायला, ते कसं कातडं कडक व्हायला टाकलेलं असतं, तसं पॅराबेन असतं पेस्टमध्ये. त्यामुळे ती कडक राहावी, पातळ होऊ नये, अशा करता ते पॅराबेन वापरतात. दुर्गंधी येऊ नये किंवा ती कुजू नये किंवा कुबट वास येऊ नये, त्यात पॅराबेन टाकतात हे बाहेरचे पेस्टवाले. सोडियम लॉरेल सल्फेट आणि सोडियम लॉरेल इथर सल्फेट म्हणजे काय माहितीये का, तुम्ही फेस येतो ना, फेस भरपूर पेस्ट लावल्यावरती, म्हणजे आता ज्या तुमच्या कोलगेट लावताय, पेप्सोडंट लावताय, बबूल लावताय, हा केलं की तुम्हाला वाटतं समोरची पोरगी पळत येणार आहे. जाहिरात पाहिजे टूथपेस्टच्या भारी भारी जाहिरात असतात, हा हा असे मस्तपैकी. आता हा प्रकार काय माहितीये का, म्हणजे कपडे धुताना जो डिटर्जंट टाकतात की नाही, ते तुमच्या पेस्टमध्ये टाकलेलं असतं आणि प्रमाण त्याचं खूप असतं मार्जिन. ट्रायक्लोसॅन हे सुद्धा तेच प्रकार आहे. म्हणजे ट्रायक्लोसॅन सुद्धा हे कडक करतं, कडक म्हणजे दात कडक, तुमची त्वचा कडक व्हायला लागते. हे सगळं वापरलं जातं तुमच्या इतर टूथपेस्टमध्ये. मग पर्पज ऑफ युझिंग सिंथेटिक हार्मफुल केमिकल ते का वापरतात, तर तुमची पेस्ट चवदार व्हावी, तुमची पेस्ट कलरफुल दिसावी, तुम्हाला भरपूर तोंडाला फेस निघावा, तुमचे दात पांढरे शुभ्र दिसावेत किंवा त्याचं टेक्स्चर अशी मस्त सरसरीत निघावी, किंवा त्या पेस्टची कॉस्ट कमी व्हावी. कारण सगळे क्वालिटी प्रोडक्ट दिले तर पेस्टची कॉस्ट महाग द्यावी लागेल, मग घ्या स्वस्तात आणि सगळे आजार करून घ्या. मग आता तुमची टूथपेस्ट कशी असायला पाहिजे, तुमचं तोंड महत्वाचं आहे की नाही. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, गेटवे ऑफ ऑल डिसीज. तोंडातनं सगळे आजार तुमच्या आतमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला तुमची टूथपेस्ट छान छान निवडायची आहे. चूज युअर टूथपेस्ट राईट, अ हेल्दी वे टू स्टार्ट अँड एंड युअर डे. मला दिवसाची सुरुवात भन्नाट करायची, वाव करायची, आणि दिवसाचा शेवट झोपताना परत डीएक्सनच्या टूथपेस्टनी करायचा आहे. म्हणजे रात्रभर त्या दातावर काय बसून माझं पोट खराब होणार नाही. लोक रात्री जेवून झोपतात आणि सकाळी उठल्यावरती म्हणतात माझं पोटच साफ होत नाही, माझं पोट गच्च झालं, माझ्या पोटात गॅस पकडला, रात्री झोपता झोपताच अटॅक आला, रात्रीच बीपी वाढला, रात्रीच घामायला लागला, रात्रीच भीती वाटायला लागली. असं का झालं, तुम्ही डीएक्सनची पेस्ट वापरत नव्हता, वापरत नाही. एवढे सगळे आजारातनं सोल्युशन डीएक्सनची पेस्ट द्यायला लागेल. मग आमच्या टूथपेस्टमध्ये आम्ही ट्रायक्लोसॅन नाही टाकलं, पॅराबेन नाही टाकला, सोडियम लॉरेल सल्फेट नाही टाकलं, फ्लोराईड फ्री आहे, माती नाही टाकली, गोड स्वीटनर नाही टाकला, आर्टिफिशियल कलर नाही टाकला आणि प्रिझर्वेटिव्ह पण नाही टाकला. कम ऑन डीएक्सन, एवढी नॅचरल पेस्ट जी तुमच्या तान्ह्या बाळाला, ज्याच्या तोंडात दात नाही आले, दात यायचे आहेत, आईने हात स्वच्छ धुवून त्याच्या हिरडीवरती जरी फिरवली मस्तपैकी पेस्ट, त्या मुलाचे दात वाकडे येत नाही बरं, त्याचं पोट गच्च राहत नाही बरं, ते पोट साफ छान छान होतात आणि हसतं छान छान. मग ते वाव, कम ऑन डीएक्सन अशी बाळं म्हणतील पोटात, ऑल इज वेल, ऑल इज वेल अशी पोरं म्हणायला लागतील, म्हणतील काही दिवसांनी. आपण सुरुवात तरी करूया त्यांना चांगलं चांगलं शिकवायला. मग आपल्या पेस्टमध्ये आपण काय टाकलंय, आपल्या पेस्टमध्ये टाकलंय आपण झायलिटॉल. झायलिटॉल हे चंदनाच्या लाकडासारखं असतं, ते गोड असतं. आता मला सांगा, झायलिटॉल शब्द तरी ऐकलाय का बाकीच्या पेस्टवाल्यांनी. डॉक्टरलीन एकेका गोष्टीचा किती विचार करतात. म्हणजे तुम्हाला त्यांनी साखर नाही टाकली, त्याच्यात टाकलंय झायलिटॉल, त्यात सॅक्रिन नाही टाकलं. झायलिटॉलला म्हणतात नॅचरल स्वीटनर. आपण जेस्टमध खातो की नाही, तो कसा गोड लागतो तुम्हाला खाताना, तसं झायलिटॉल आहे. पेपरमिंट ऑइल, पुदिनासारखं, हे काय करतं, थंडावा देतं. सगळ्यात महत्वाचं, गॅनोडर्मा टाकलाय टूथपेस्टमध्ये. जगातला कुठल्याच माणसाने गॅनोडर्मा टाकू शकत नाही पेस्टमध्ये, कारण डीएक्सन फक्त बनवतं. कम ऑन डीएक्सन.
गॅनोरमा टाकलाय, मग हा टूथ फ्रेंडली आहे, त्यामुळे दाताला छान ठेवतो. ओके, नॅचरल स्वीटनर आहे. अजून झायलिटॉल काय काय करतं? रिड्यूस प्लॅक प्रोडक्शन, म्हणजे तुमचे दात आणि हिरडी ह्याच्यामध्ये जे गॅप तयार होते, तिथं काय अडकायला लागतं, त्याची दुर्गंधी येते, ती प्लॅक भरून काढतं तुम्ही दात घासता घासता, त्यामुळे तिथे गॅप सोडत नाही. त्याच्यानंतर मेंटेन्स नॅचरल पीएच लेवल, तुमच्या दाताची पीएच लेवल, तुम्ही आंबट खाताय, मटन खाताय, चिकन खाताय, काय नको ते खाताय, त्याच्यानंतर चायनीज खाताय, तुमच्या दाताचा पीएच जर गेला ना, तर दाताचे असे चट्टे निघायला लागतात आतमध्ये, चट्टे, आणि मग तुमचा दात खालनं किडायला लागतो, मुळच किडायला लागतात खाली, आणि मग त्याची जाडी कमी व्हायला लागते. पण आपले जर झायलिटॉल असेल ना, तर सगळ्यात साखर तुमच्या दातावरती जास्त राहिली की दात किडतात. लहान पोरं दूध साखर पिऊन तशीच झोपतात. आयांनो, पोरांचे दात घासा. ओके, त्यांना शिकवा जरा 2दा दात घासायला, कारण दात किडायला लागले तर पोरं जेवणार नाहीत, आणि नाही जेवली तर आजारी पडायला लागतील, कुपोषित व्हायला लागतील. त्यामुळं आपले दात झायलिटॉलमुळे दात चमकतात. ज्या लोकांना तोंडाला लाळ जास्त सुटते, तोंडात लाळ जास्त येते, लाळ गाळतोय, टपकते लाळ, अशा लोकांना आपलं पेस्ट जर लावायला सांगा, लाळेवरती कंट्रोल येतो, दाताची कॅव्हिटी कमी व्हायला लागते. एवढा फायदा आहे तुमच्या झायलिटॉलचा. याच्याशिवाय त्याच्यात काय टाकलंय? त्याच्यात सगळ्यात महत्वाचं त्याच्यात टाकलंय मिंथा, पेपरमिंट ऑइल. हे काय करतो? तोंडाची दुर्गंधी घालवतो. त्याच्यानंतर तुमचे दात कळ मारते, दात दुखतंय, हे कमी करतं. याच्याशिवाय अजून काय करतं? कुलिंग इफेक्ट, दात छान राहायला लागेल, मस्तपैकी, वाव, छान वाटतंय, आता दात ठणक नाही, गरम होत नाही, किंवा तोंड येणार नाही. अँटी मायक्रोबियल, म्हणजे त्याच्यावरती किटाणू येऊन बसणार नाहीत, ते किटाणू जमा होत नाही, कारण तुम्ही काय खाल्लंय? औषधी एक पेपरमिंट ऑइल खाल्लंय, त्याच्यामुळं येत नाही. आणि अँटी इन्फ्लेमेंटरी, म्हणजे दात ठणकतो, दाढ ठणकते, किंवा तुमचं तोंड येतं, असं अजिबात पेपरमिंट असल्यामुळं ते येणार नाही. याच्यानंतर बघा किती किती फायदे आहेत. नुसती पेस्ट नाही आपली, आणि सगळ्यात महत्वाचं, हॅज बीन युज्ड इन ट्रॅडिशनल एशियन कल्चर फॉर 1000 ऑफ इयर्स, हजारो वर्षापासून गॅनोडर्माचा शोध आहे, जे ऋषीमुनी वापरायचे, ते आहे द मॅजिक जादू इन्ग्रेडियंट. गिडेसन गॅनोडर्मा, जडीबुटीचा राजा त्याच्यामध्ये टाकलाय. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे काय करतो माहितीये? तुमच्या तोंडाचं अडॅप्टेशन, त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त आहेत पोषक तत्व, हे आहेत बिनविषारी, आणि त्याच्यामुळं इनक्रीज द बॉडीज एबिलिटी टू रेजिस्ट द डॅमेजिंग इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस, ताण तणाव येणे. ओके, त्याचं फिजिओ सायकोलॉजिकल फंक्शनिंग, तुमचं डोकं ठणकायला लागलं, दात ठणकायला लागली, सगळ्यासाठी पेस्ट चालते आपली. त्याच्यामुळे तोंडात लावून ठेवा, हिरडीला, दाताला, टाळूला ती पेस्ट चोळून ठेवा, तिचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. ही पेस्ट एवढं सगळं काम करते. अजून काय करते? मेंटेन माउथ अल्कलिनिटी, तुमच्या तोंडाचं तोंड येतंय, चगदे येतात, टॉन्सिल, थायरॉइड, ओके, तोंडाची दुर्गंधी, जखमा होतात. जे लोक तंबाखू गुटखा भरपूर खातात, तोंड आतमधनं सुजायला लागलंय, आणि तंबाखू धरतो तिथं पांढरा डाग पडायला लागलाय, त्याला म्हणा पेस्ट धर, तोंडात धरतो, उद्यापासून कॅन्सर पासून बचाव कर, तोंडाला माउथ अल्सर अजिबात येणार नाही, प्लॅक काढून टाकतो. हिरडीतनं रक्त येत असेल, दातातनं रक्त येत असेल, तर पेस्ट भरून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, ओके, फंगल जमा होऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सेन्सिटिव्ह दात, सेन्सोडाईन. सेन्सोडाईन आमच्याकडे टूथपेस्ट आहे. अरे सेन्सोडाईन नाही, तिचा पप्पा आहे आमच्याकडे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची ही पेस्ट वापरा, भरपूर चांगलं चांगलं काम करायला लागेल, सर्वांना द्या. त्यामुळे दात किडणार नाही, दुर्गंधी येणार नाही, हिरडीतनं रक्त येणार नाही, दाताची सेन्सिटिव्हिटी बरी करतं, प्लॅक बरे करतं. अँटी जिंजिटायटिस, म्हणजे काय झालंय, दात बारीक 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 होत चालले, ओके, आणि त्याची दुर्गंधी यायला लागते, रक्त निघायला लागतं, काय लोकांचा पस पण निघायला लागतो. बरं, एवढं सोपं नाही ते. काय लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो, तोंडाची दुर्गंधी येते, हे सगळं आपली पेस्ट कमी करते. इट इज अ मल्टीपर्पज टूथपेस्ट, गॅनोजी प्लस टूथपेस्ट, मेड विथ नॅचरल इन्ग्रेडियंट्स, इज कम्प्लिटली सुरक्षित, कॅन बी अप्लाइड एक्सटर्नली पण वापरू शकता. डोक्यात साय पडलीये,
तुम्हाला भाजलंय, कापलंय, खरचटलंय, जळवात आहे, पायाच्या भेगा, ताप आलाय, सर्दी झाली, जुलाब होते, कमॉन DXN अशी कुठली पेस्ट आहे हो बाजारात? डोकं दुखायला लागल्यावर काय करायचं? 2 थेंब गरम पाणी किंवा टूथपेस्ट घ्या आणि मग त्याच्यावरती बोथ हॅव नॅचरल पेन किलिंग ॲबिलिटी, वेदना शामक म्हणून काम करतो. तुम्ही खाताय लगेच काहीतरी आणली बाबा डोकं दुखायची गोळी आणि खाल्ली. कशाला आणायची गोळी? असले पैसे खाऊन अजून काहीतरी डोकं दुखी येऊन तिसरंच काहीतरी व्हायला लागतं. आपली वापरा. द मिंट इन पेपरमिंट ऑइल गिव्ह द रिफ्रेशिंग फिलिंग. असं छान वाटायला लागतं. जे पोरं 10वीला आहेत, जे पोरं 12वीला आहेत, जे नवरा बायको भांडल्याशिवाय झोपतच नाही. दिवाळी आहे, तुम्हाला तर म्हणलं होतं हे आणायचं ते आणायचं, आणलं तर नाही. अरे पेस्ट घ्या डोक्याला चोळा, कोणा भांडायचं भांडू द्या, तुम्ही शांत झोपा, घोरा मस्तपैकी. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का सामने वाले को. कम ऑन DXN. टूथपेस्ट मल्टीपर्पज आहे. आणि सर्दी भरपूर झाली तर काय करायचं? गरम पाणी करायचं पातेलभर, त्यात कपात थोडंसं पाणी करायचं, पेस्ट टाकायची, घोळवायची, ते त्यात ओतायचं पातेल्यात आणि डोक्यावर घ्यायची चादर, लो मस्तपैकी वाफ. ह्याच्यात घालवला आम्ही लोकांचा करोना करोना, करोना से डरोना, सर्दी से डरोना. आपली पेस्ट वापरो ना, यूज करो ना आणि लोगों से जाके बोलो ना. त्यामुळं लोकांना बोला. त्याच्यात टाकले पेपरमिंट. द स्टीम हेल्प्स अनक्लॉग नोज. तुमचं नाक चोक्कप झालंय, चोंदलंय, ओके. सायनस, असं नाकातनं सर्दी टपकती, नुसतं पाणी पडतंय, श्वास घेता येत नाही, गुदमरतंय. ज्यांचं नाक बंद झालं, ज्यांचं नाक सोनलंय, ज्यांना वारंवार सायनस होतो, ज्यांना वासच कळत नाही, काय कसला वास आहे, काय वास आहे, भाऊ दे त्याला DXNची टूथपेस्ट वापरायला. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळे द्या. ज्यांचा घसा कोरडा पडतो, वडापाव खाताय, मिसळपाव खाताय, टीचर लोक लय बोलताय, मिटिंगा घेताय, गाडीवरती फिरताय, शेतात फवारण्या करताय, घशाला काहीतरी झालं, कप सिरप नका देऊ, त्याच्यात केमिकल असते. अरे DXNची पेस्ट द्या ना. दणकेबाज घराघरात गेलं पाहिजे. गावात किती उंबरे आहेत, प्रत्येक घरात एक पेस्ट टाका. कमॉन DXN, गावच्या गाव धिंगाणा झाला पाहिजे. दिवाळी 100 पेस्ट गेल्या पाहिजेत प्रत्येक माणसाकडनं. बिझनेस भरपूर आहे हो DXNच्या माणसांना करायला. घर छोडो घर, घरात बसून काय होत नाही. द्या लोकांना सॅम्पल. बोथ हॅव थेरपेटिक इफेक्ट, औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. घशाचा दुखायचा घसा राहतो, कोरडेपणा जातो. इरिटेशन म्हणजे असं काहीतरी खाजवतंय, विचित्र वाटतंय, तिथे लावा. डोक्यात काहीतरी भरपूर उवा झाल्यात, त्याला पण सांगतो मी तुम्हाला. मस्तपैकी मागात गरम पाणी करायचं, पेस्ट टाकायची, लावून बसा डोक्याला, सगळं मरतंय. कमांड DXN, डिंगचाक डिंगचाक, एकदम एक नंबर. आणि फ्रेश फिलिंग तुम्हाला द्यायला लागतं. अजून काय करतं बघा, ही टूथपेस्ट जखम झाली असेल, भाजलं, कापलं, खरचटलं, त्याच्यावरती पेस्ट आणि पाणी लावा. त्याच्यानंतर पायाच्या मध्ये चिरण्या पडल्यात, भेगा झाल्यात, भाजले तर तिथं पण पेस्ट आणि पाणी गरम करून लावा. हे सगळं बरं करतंय. डायबिटीस पेशंट आहे, पायाला काहीतरी उठायला लागले, बोटच काहीतरी झालंय, जखम झाली, बोट कापाय सांगतात, अंगठा कापाय सांगतात, पाय, अरे काय काय कापाय सांगताय, काय कळतंय की नाही? पेस्ट वापरा आपली, एक नंबर कार्यक्रम करते. याच्यानंतर तुम्ही काहीतरी चावलून टेंगळच उठला, मच्छर चावला, डागच उठलाय, तिथं काहीतरी दुखायला लागलंय, इचिंग होतंय तुम्हाला, सगळीकडे पेस्ट लावा. पेस्ट आणि पाणी मस्तपैकी लावून टाका, टकाटक बरं करतंय. अफेक्टिंग एरियाजकडे बरे करायला लागतो. ज्यांना वाटतं ना मेडिक्युअर पेडिक्युअर काहीतरी करताय, म्हणजे मस्तपैकी घमेल्यात पाणी घ्या, त्यात पेस्ट थोडी टाका, विरघळून होता आणि बसा पाय सोडून मस्तपैकी. तुमचे पाय असे स्मूथ मुलायम होतील, पायावरती मेहंदी काढू शकता, असे पाय छान छान व्हायला लागतील तुमचे. टकाटक, कमॉन DXN. अरे ऐकाय ना ऐकाय, बघा कसे पाय दिसतायत ते, असे छान छान पाय दिसतील तुम्हाला. नवी नवरी आली की फक्त मेहंदी पायावर, म्हातारा झालं फक्त भेगा बघायच्या का काय पायाच्या? टकाटक का राहत नाही तुमचे पाय? कारण तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 कमी झाले, कॅल्शियम कमी झाले, रक्तच राहिलं नाही. अहो खा ना, बघ आमच्याकडं B12 मिळते, कॅल्शियम, हेल्दी बोन मिळते, स्पिरुलिना मिळतात. तुमचे पाय छान व्हायला लागतील. लक्ष्मीची पावले गौरीला, असे मस्तपैकी पाय दिसायला लागतील. वापरा. अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी, स्टे अवे फ्रॉम एनी इन्फेक्शन. तुमच्या पायाला कुठले इन्फेक्शन होणार नाही. न गार्लिंग करतात आजकाल लोक, कोलगेटवाले असं काहीतरी विकायला लागलेत. आमचं विकत घ्या, 60 रुपये 70 रुपये. अरे पैसे घालवू नका. असं गरम पाणी करायचं मस्तपैकी, त्यात पेस्टचं पाणी टाकायचं, घशात घ्यायचं, टाकून द्यायचं मस्तपैकी 5-6 वेळा. थोडे हळद टाकू शकता, थोडं DXNचं पिंक सॉल्ट टाकू शकता. अरे मस्तच. DXN सोडून काय वापरायचं नाही. OPV भरपूर होतात, तब्येत चांगली होते. लोकांना बोललं की, लोकांनी घेतलं की पैसे मिळतात, फिरायला मिळतं,
साड्या मिळतात, कपडे मिळतात, ढिंकचिका ढिंकचिका, एक नंबर. फक्त वापरा, तोंडाची दुर्गंधी निघून जाते. हे दररोज वापरा, भरपूर फायदा होईल. त्याच्यामध्ये मिंट पण टाकलेला आहे. दिवसातनं 2दा दात घासायचे बरं. हे वापरा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. एक वेळ तुम्हाला छान छान नवीन कपडे नसतील तरी चालेल, पण तोंडावरती हसू पाहिजे, हसू. तोंडात दात पाहिजे, दुर्गंधी नको, आणखी हसरा पाहिजे. मग हसऱ्या माणसाला सगळे तुम्हाला या म्हणतील. वावर तुम्ही एवढं हसता कशा काय, एवढं स्माइल तुमचं छान कसं काय, बोलायचं मेरे सौंदर्य का राज. कम ऑन DXN. आणि मग टीम DNA तुम्हाला मदत करायला बसली. हे सगळं करा आणि तुमचं कल्याण करून घ्या. ही झाली तुमची आता दुसरी PPT टूथपेस्टची टॉप शेअर. ओके, एकच मिनिट थांबा जरा. बर, आता काय करूया आपण. ओके, आता आपण तिसरं प्रोडक्ट घेतोय, DXN स्पिरुलिना. सगळ्यात महत्वाचं, DXN स्पिरुलिना द बेस्ट नॅचरल फूड. हे जगातलं आहे सर्वात उत्तम अन्न. आणि न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन बिकॉज फूड गिव्स अवर बॉडीज द न्यूट्रिएंट्स दे नीड टू स्टे हेल्दी, ग्रो आणि वर्क प्रॉपरली. जर तुमच्या खाण्यामध्ये चांगलं पौष्टिक अन्न असेल तर तुम्ही निरोगी राहता, तुमच्या शरीराची वाढ चांगली होते आणि तुम्हाला सगळी कामं व्यवस्थित येतात. लेट फूड बी दाय मेडिसिन अँड मेडिसिन बी दाय फूड. असं ज्यांनी ॲलोपॅथीचा शोध लावला तो डॉक्टर हिपोक्रेट्स काय म्हणतो, तुम्ही जे अन्न खाता ते औषधाप्रमाणे असायला पाहिजे. पण आजकाल लोक काय करतात, औषधच अन्नासारखे खायला लागली. आमचा टीव्हीच्या बाजूला एक ट्रे आहे, आमचा एक बॉक्स आहे. अरे कशाला खातो, कारण तुझं जेवण बरोबर नाही, त्याच्यामुळे तो आजारी पडत पडत चालला. मग आपली जी स्पिरुलिना हे बनली समुद्री शेवाळापासून. सगळ्यात महत्वाचं, जगातलं सगळ्यात महत्वाचं सुपर फूड ऑन द अर्थ एकमेव आहे DXN स्पिरुलिना. काय असतं याच्यामध्ये, ह्याच्यात आहे जास्तीत जास्त अँटीऑक्सिडंट. एक चमचाभर स्पिरुलिनाची पावडर म्हणजे साधारणपणे 4 गोळ्यांची पावडर जर मी खाल्ली तर याच्यामध्ये 6 पट जास्त प्रोटीन आहे अंड्यापेक्षा. आत्ताची अंडी जर तुम्ही खाताय, अंड्यापेक्षा 6 पट प्रोटीन जास्त. एक अंड तुमचं 9 रुपयाला आहे, आमची एक स्पिरुलिना 3 रुपयाला आहे, 3-3.5 रुपयाला. मग 3 स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्ही आमची डझनभर अंडी खाल्ल्यासारखं आहे. किती पैसे चालले तुमचे वाया. मग प्रोटीन मिळायला लागेल. 10 पट पोटॅशियम आहे जास्त, एनर्जी वाढवतं. केळामध्ये मिळतं पोटॅशियम, तुम्हाला एनर्जी 10 पट वाढायला लागेल. 6 पट तुम्ही जे मटण खाता, रॉ बीफ लिव्हर, त्या मटणापेक्षा 6 पट प्रोटीन जास्त आहे स्पिरुलिनामध्ये. पालकाच्या भाजीपेक्षा 50 पट प्रोटीन जास्त आहे. दुधापेक्षा 7 पट कॅल्शियम आहे स्पिरुलिनाच्या आतमध्ये. अरे दादांनो, मग तुम्ही दूध 1 लिटर घरात येतंय, त्याच्यानंतर मटण येते 2-4 किलो दर महिन्याला, अंडी येत आहेत 2-3 ट्रे. एवढे घेण्यापेक्षा एक जम्बो स्पिरुलिना घरात घ्या ना, सगळं खाल्ल्यासारखं आहे. अख्खं घरदार खायला लागेल. कारण DXN स्पिरुलिनामध्ये काय असतात, फायटोन्यूट्रिएंट्स. फायटोन्यूट्रिएंट्सची गरज काय माहितीये का, जेव्हा तुम्ही अचानक थंडी येते, अचानक पाऊस येतो, अचानक वडापाव खाता, अचानक डास मच्छर चावायला लागतात, त्यावेळेस तुमच्या बॉडीची प्रतिकार शक्ती चांगली असायला पाहिजे. ते असतात फायटोन्यूट्रिएंट्स. ते स्पिरुलिनामध्ये भरपूर आहेत. क्लोरोफिल रक्त तयार करतं. फायकोसायनिन तुमचे त्वचा उन्हात काळवडणार नाही, थंडीत तडकणार नाही, तुम्हाला कोड उठणार नाही, तुमची त्वचेला सोरायसिस होणार नाही, तुम्ही छान छान तुमची स्किन तजेलदार व्हायला लागेल. बीटा कॅरोटीन तुमचे डोळे चांगले राहतील, तुम्हाला कॅन्सर होऊ देणार नाही. एवढं असतं फायटोन्यूट्रिएंट्स. न्यूक्लियस ऍसिड, DNA RNA म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये समजा अनुवंशिक संधिवात आहे, अनुवंशिक दमा आहे, अनुवंशिक कोणाला टक्कल पडते, अनुवंशिक कोणतरी वेड होते, सायकॅट्रिक होते किंवा बुद्धिमतीमंद आहेत, तर तुम्हाला अनुवंशिक बिमारी जर घालवायची असेल तर नवरा बायकोनी लग्न झाल्या, तरुण मुला मुलींनी लग्न झाल्या जर स्पिरुलिनाच्या गोळ्या खाल्ल्या तर तुमचा DNA RNA स्ट्रक्चर रिपेअर होतं आणि निरोगी पोरं जन्माला येतात. अरे जगातलं पहिलं प्रोडक्ट आहे दादांनो. DXN खायला भाग्य लागतं. त्यामुळे शिका आणि खा मजबूत. आणि बघू नका खाऊ 4 खा, 8 खा, 12 खा, 15 खा, 20 खा.
त्याला पैसेच जास्त लागत नाहीयेत. बाकी दूध बीत घरात बंद केलं तरी चालेल, मटण सोडून दिलं तरी चालेल, काय म्हणणं नाही आपलं. मजबूत का? ह्याच्यात काय मिनरल्स, आयर्न, लोह वाढतं, मॅग्नेशियम, एनर्जी वाढते, क्रोमियम, मँगनीज, आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेस मिनरल्स हे कुठे मिळतात? जमिनीतून पिकलेल्या अन्नामध्ये, भाजीपाल्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं. आता जमिनीतनं पिकले तर आजकाल आम्ही खूप कमी खातो, बरं जमिनीत पण आपण युरिया, सुपला, केमिकल पावडर, कशाचं पाणी टाकले माहिती नाही. मग ह्याच्यात झिंक मिळेल, तुम्हाला कधी जुलाबाचा त्रास होणार नाही, पोटदुखीचा त्रास होणार नाही. सेलेनियम, व्हिटॅमिन B12 खायला मिळायला लागेल. पोटॅशियम, एनर्जी वाढायला लागते. व्हिटॅमिन ए, डोळ्यांचे आजार. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के जर तुमच्या अंगात कमी पडलं तर, जर तुम्हाला ठेच लागली, रक्तच वाहत राहतं. एखाद्या महिलांची डिलिव्हरी झाली तर तिचं रक्तच थांबत नाही. तशी स्मिता पाटील वारली, बाळ झालं तिला आणि तिचं रक्तच थांबलं नाही. मग त्या आई जाते अशा वेळेस. व्हिटॅमिन के पाहिजे ना बॉडीमध्ये, कोण देणार? डिएक्सन स्पिरुलिना, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड तुम्हाला खाल्लेल्या अन्नामधनं जायला पाहिजे, पण आताचं अन्न भाजीपाला तेवढा पौष्टिक नाहीये. पण डिएक्सन स्पिरुलिनामध्ये तुमच्या बॉडीला आवश्यक असणारे सगळे अमायनो ऍसिड अटीच्या अटी आहेत. शिवाय 12 नॉन इसेन्शियल पण आहेत. म्हणजे काय होतं, तुम्ही जे वडापाव खाता, तुम्ही जे भाकरी खाता, तुम्ही जे चिकन खाता, मटन खाता, हे चिकन मटन बॉडीला काही कळत नाही. बॉडीला कळतं अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतात, प्रोटीन बनतं, मग बॉडी बनते. हे सगळं डिएक्शन मध्ये आहे, स्पिरुलिनामध्ये. ओमेगा 6, ओमेगा 6 कशा करता? आपण म्हणतो ना इंजिन मध्ये टुटी ऑइल पाहिजे. टुटी ऑइल असेल तर स्मूथ गाडी चालते, आवाज होत नाही. म्हणजे सांधे माझे किरकिर करायला नको, गुडघ्यातलं तेल कमी झाले, माझी पाठ दुखते, कंबर दुखते, लचकलंय, चमकलंय, मुरगळते का? तुझ्या बॉडीत ओमेगा 6 कमी आहे. हे कुठं असतं? माशामध्ये. मासे तर तुम्ही खात नाही. मग सगळ्यात महत्वाचं, हे जर तुम्ही खायला सुरू केलं तर तुमच्या बॉडीमध्ये आवश्यक असणारे सगळेच्या सगळे घटक ऑटोमॅटिक जायला लागतील. म्हणून तुम्हाला खायच्यात मजबूत स्पिरुलिना. याच्यानंतर अजून काय करतो? डिएक्सन स्पिरुलिना, द बेस्ट नॅचरल फूड आहे ते. मग हे काय करतं? सगळ्यात महत्वाचं, अ सिंगल टेबल स्पून, 7 ग्रॅम. 7 ग्रॅम म्हणजे काय झालं माहितीये का तुम्हाला? 7 ग्रॅम म्हणजे जवळपास 20 स्पिरुलिना झाल्या पर डे. 20 स्पिरुलिना जर माझ्या खाण्यात आल्या तर माझ्या बॉडीत 4 ग्रॅम प्रोटीन जायला लागेल. व्हिटॅमिन B1, थायमिन 11%, B2, रिबोफ्लेविन, नायसिन, कॉपर, 11% आयर्न, हे सगळं बॉडीत जायला लागेल. आणि हे सगळं बॉडीत गेल्यामुळं हे काय करतं? तुमच्या बॉडीत आवश्यक मॅग्नेशियम असेल. आता मी पैशाचं नाव काढलं होतं का आधी? ओके, आपल्या बॉडीत जे जे आवश्यक घटक असतील, म्हणजे मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज, न्यूट्रिएंट्स सगळ्याचे सगळे बॉडीला तुमच्या मिळायला लागतील. त्यामुळे तुम्हाला स्पिरुलिना मस्त आहे. बाकीकडे नाही मिळेल की नाही मला सांगता येणार नाही. आणि जगातलं सगळ्यात जास्त पौष्टिक, पृथ्वीवरचं पौष्टिक अन्न म्हणून डिएक्सन स्पिरुलिना संबोधली जाते. हे काय काय करतं? प्रोटेक्ट फ्रॉम मेडिसिन बाय प्रोडक्ट्स. म्हणजे आता जे तुम्ही औषधं खाता की नाही, हे औषधातनं नको नको ते बाय प्रोडक्ट तुमच्या बॉडीमध्ये जातात. बाय प्रोडक्ट म्हणजे काय? जे ज्याच्यापासून औषध बनलंय त्याचे गुणधर्म ते घेणार की नाही, बॉडीमध्ये घुसणार की नाही. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, मी जर या पाण्यामध्ये मीठ मिसळलं तर मला पाणी खारट लागेल की नाही? साखर मिसळली तर पाणी मला गोड लागेल की नाही? तसं मी जे औषध मिसळतो त्यातलं केमिकल माझ्या बॉडीमध्ये जाऊन बसतं आणि ते माझ्या बॉडीला त्रास करतं. ह्या त्रासापासून स्पिरुलिना संरक्षण करते. याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व आहेत, खनिज क्षार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं सेल रिजनरेशन, तुमच्या पेशींची पुनर्निर्मिती करतं. तुमच्या बॉडीला प्रोटीन, प्रथिन जास्तीत जास्त पुरवतं. हे आहे जास्तीत जास्त डायजेस्टेबल, म्हणजे पचतं जास्त. हे पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं अन्न आहे. अँटी फंगल, ज्यांच्या बुरशी येते ना, बुरशी, इसप, खरूज, नायटा, असं काहीतरी अंगाला नवीनच उठायला लागले. तुम्ही काय लोक बघितलीत का? त्यांच्या तोंडाला असे गाठी 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 येतात आणि अंग असं तोंडच्या लोंबकळायला लागते. गडबड आहे ही काहीतरी. त्यांना स्पिरुलिनाचा लेप द्या आणि स्पिरुलिना खायला द्या 5-5-5-4 वेळा. छान दिसायला लागेल तो. अँटी एजिंग, लवकर म्हातारा होतो, कॅन्सर होतात लोकांना. ह्याच्यात फायकोसायनिन आहे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे बीटा कॅरोटीन आहे, तुम्हाला कॅन्सर पासून लांब ठेवतं ते.
जर महिलांनी रेग्युलर 2-3 वर्ष 12-12, 15-15 स्पिरुलिना खाल्ल्या, आयुष्यात त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कसलाच कॅन्सर होणार नाही. कमॉन DXN, अरे अमृत आले तुमच्या हातामध्ये, अँटीबॅक्टेरियल, पोटातले जंतूचे कुठले आजार तुम्हाला यातनं होणार नाहीत. सगळ्यांना चालतं बरं, तान्या बाळाला चालतं, तरुण मुला मुलीला चालतं, माता म्हाताऱ्याला चालतं, आजीला चालतं, आणि सगळं घर हासर. नाहीतर आपण बघितलं की नाही, एका कोपऱ्यात ते बसले, इकडे रडतंय, त्याला आजारी, हॉस्पिटलचं बिल भागले आणि सगळे रडारडी चालू आहे. का चालू आहे? DXN घरात नाही ना, त्याच्यामुळे उद्योग झालाय. DXN खायला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहितीये का, दर एका मिनिटाला किती बाळ जन्माला येतात भारतामध्ये? जरा गुगल सर्च करा. जेवढे मारतात त्याच्यापेक्षा जास्त येतात. आपला जगात पहिला नंबर आहे. बर, जे बाळ जन्माला येते, तुम्हाला वाटते की नाही तुम्हाला छान बाळ असावं? मग आईना काय खायला द्या बघा जरा आता. तुमच्या डोक्याच्या शिट्ट्याच होणार आहे त्यात. सगळ्यात महत्वाचं, गरोदर स्त्रियांना व्हिटॅमिन ए ची गरज भरपूर असते. व्हिटॅमिन ए काय करतो? व्हिटॅमिन ए येणाऱ्या बाळाचं फुफ्फुस चांगलं करतं, पचन संस्था चांगली करतं, त्वचा चांगली करतं. मग बाळाचं फुफ्फुस चांगलं झालं तर त्याला सर्दी कफ खोकला होणार नाही. पचन चांगलं व्हायला लागेल, बाळसं चांगलं यायला लागेल, बाळ गुटगुटीत होईल, बाळाची त्वचा चांगली होईल, त्याच्या स्किनला आजार येणार नाही. का आलं? व्हिटॅमिन ए नव्हतं म्हणून. आणि मग व्हिटॅमिन ए कशात असतो? बीटा कॅरोटीन गाजरामध्ये असतो. आता एवढी गाजरं आणायची कुठनी तिला दररोज खायला? का शेतात मळा लावलाय का तुम्ही आणि गाजराचा? नाही ना. मग जर तुम्ही स्पिरुलिना खाल्ल्या तर गाजरापेक्षा 25 पट जास्त आमच्याकडे काय बीटा कॅरोटीन, प्रो व्हिटॅमिन ए. त्याच्यामुळं बाळाचं फुफ्फुस, बाळाची त्वचा, बाळाची पचन संस्था चांगली व्हायला लागेल. प्रेग्नंट लेडीजनी स्पिरुलिना खाल्ल्या तर क्वालिटी प्रोटीन मिळतं, आणि क्वालिटी प्रोटीन जर त्यांना मिळालं तर काय होतं माहितीये का? बाळाचा मेंदू तल्लख होतो. म्हणजे बाळ पोटात असताना आईनी जर चांगलं वाचलं, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, महाभारत, रामायण, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, ओके, असल्या चांगल्या स्टोरी वाचल्या तर बाळाचं ते सगळं कळायला लागतं त्याला आतमध्ये. पण आमची आई मोबाईलवर आहे, आमची आई रील बनवते, आमची आई नुसतं काय काय नको नको ते बघते, बाळ पण ते शिकतं. बाहेर आलं की फक्त कळतं कार्टून, आणि मग कार्टून सारखं व्हायला लागतं. त्यामुळं आयांनो, तुम्ही सांगा जरा, नवीन ज्या आता महिला ज्यांच्या पोटात बाळ येणार आहे त्यांना, तुम्ही चांगलं वाचा, स्पिरुलिना भरपूर खा, आणि स्पिरुलिना खाल्ल्यानंतर दुधापेक्षा 5 पट प्रोटीन जायला लागेल, बाळाचे मेंदू चांगले व्हायला लागतील. प्रेग्नंट आईंनी हे जर खाल्लं तर त्यांना हिमोग्लोबिन चांगलं राहतं, आरबीसी चांगलं होतं, आई उत्साही तरतरीत असेल, आई रडकी असणार नाही, अशी तिला कायम पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन तिचा व्हायला लागेल, तिच्या अंगात रक्त कमी होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पालकापेक्षा 56 पट याच्यामध्ये आहे आयर्न जास्त, त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, सीझरचा खर्च ₹1,00,000 गेलाय पुण्यामध्ये. तेवढं सोपं नाही. मग अबॉर्शन होऊ शकतं, बाळ लवकर निघू शकतं. अबॉर्शन होणं सोपं आहे का? एका डिलिव्हरी सारखा त्रास होतो त्या लेडीजला. त्यामुळे हा उद्योगच नको आपल्याला. त्यामुळं आई आणि बाळ सुरक्षित राहण्याकरता त्यांना स्पिरुलिना भरपूर खायला घाला. तिच्या बॉडीतलं लोह वाढायला लागेल. प्रेग्नंट लेडीजला सगळ्यात महत्वाचं काय असतं? GLA, गामा लिनोलेनिक ऍसिड. आणि हे जर त्यांनी खाल्लं तर इमोशनल बॅलन्स चांगला होतो. नाहीतर रडकच निघाले, घाबरूनच जातो, चार चौघात बोलतच नाही, म्हणजे निर्णयच घेता येत नाही, कन्फ्युजन झालंय. कारण त्याला GLA भरपूर मिळायला पाहिजे. ते फक्त असतं आईच्या दुधातच. पण कधी कधी स्ट्रेस, ताणतणाव, कौटुंबिक कलह, पैशाचा प्रॉब्लेम याच्यामुळं त्या आईला पुरेसं दूध जर नाही आलं तर बाळाची वाढ होत नाही. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आईनीच जर खायला सुरुवात केली किंवा बाळ झाल्या त्याला स्पिरुलिना जरी दिल्या, काही प्रॉब्लेम नाही, त्याला GLA मिळायला लागेल. त्याच्यामुळं आईनी खाणं गरजेचं आहे. ब्रेस्ट फिडिंग मॉम, ज्या आई बाळाला दूध पाजते तिच्या अंगावरचं, त्यांना जर हे दिलं तर सगळ्यात महत्वाचं, त्या बाळाला GLA चांगलं मिळायला लागेल आणि बाळाचा मूड चांगला राहील, अभ्यास करायला लागेल, वेळेत रांगायला लागेल, पळायला लागेल, मम्मी पप्पा आत्या मामा काका म्हणायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, लवकर सगळं पाठ करायला लागेल आणि आईचं टेन्शन घालवेल आणि आईला सुख देईल. म्हणून तिला स्पिरुलिना खायला घाला. अजून सगळ्यात महत्वाचं, याच्या कॅलरीज कमी असतात.
त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, जर प्रेग्नंट अवस्थेमध्ये आईनी भरपूर स्फुरणा खाल्ल्यानंतर आईची डिलिव्हरी झाल्यावरती अंग सुटणार नाही, वजन वाढणार नाही, थायरॉइड वाढणार नाही, ती लग्नाच्या अगोदर जशी दिसते शिल्पा शेट्टी, हेमा मालिनी तशीच दिसायला लागेल. म्हणून काय खायचं, सगळ्यात महत्वाचं डिएक्शन स्पिरुलिना. अजून काय खायचं, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर स्पिरुलिना आईला त्या खायला दिल्या तर तिला एक गाढ दूध, म्हणजे ज्याच्यामध्ये पौष्टिक तत्व जास्त असं दूध तिला असेल आणि त्याच्यामध्ये 60 प्रकारचे पौष्टिक तत्व मिळायला लागतील. म्हणून डिएक्शन स्पिरुलिना सगळ्यांना भरपूर जेवढ्या द्याल, प्रत्येक महिलांना मुलींना तेवढा फायदाच फायदा व्हायला लागेल, देणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यानंतर अजून काय करू शकता, ग्रोईंग चिल्ड्रन, ज्या मुलाची आता वाढ होते 5-6 वर्षाचा, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 14 वर्षाचा, टीनेजर्स मध्ये त्यांच्या बॉडीत पुरेसं कॅल्शियम जर गेलं, पुरेसं प्रोटीन जर गेलं तर त्यांचे केस, त्यांचे डोळे, त्यांचे दात, त्यांची त्वचा मजबूत राहते. व्हिटॅमिन डी ओके याच्यामध्ये मिळायला लागेल, त्यांचे दात हाडं मजबूत राहतील, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल, मुलं कुपोषित होणार नाही. आणि जर तुम्ही बघितलं ना, बाल मृत्यू म्हणजे अगदी जुन्या काळामध्ये आपण बघितलं ना, एखाद्या लेडीजला 12 मुलं झाली तर 4-5 अशीच मरून जायची, कळायचंच नाही. पण ते का व्हायचं, पोषणच होत नव्हतं आईचं आणि त्या बाळाचं. म्हणून हे जर तुम्ही दिलं तर बाल मृत्यू दर आपण कमी करू शकतो. माल न्यूट्रिशन रिमेन्स अ मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी, म्हणजे बाल मृत्यू दर आपण कमी करू शकतो. किती परमेश्वराचं आपण काम करतोय, किती आया भगिनींना आपण फायदा करून देतोय. त्यामुळे अरे जा ना घराच्या बाहेर, बोला ना, नाही खाल्लं तर त्याचं नशीब, पण तुम्ही जा आणि बोला तरी, ऑटोमॅटिक जायला लागतील. एका गावात किती महिला राहतात, एका घरात किती महिला राहतात, एका समाजात किती महिला राहतात, का खात नाही स्पिरुलिना, नुसतीच भांडणं, नुसतीच किरकिर का होतीये, कारण त्यांना काहीतरी कमी पडतंय, कमतरता आहे बॉडीमध्ये, हे सगळी मिळायला लागेल. त्यामुळे त्यांना स्पिरुलिना खायला द्या. टीनेजर्स स्पिरुलिनाचा लेप देऊ शकतात तोंडाला, दह्यातनं द्या, दुधाच्या सायट्यातनं द्या, रंग छान व्हायला लागेल, पिंपल्स पुरळ जातील, स्किन छान दिसायला लागेल, त्वचेचे आजार जातील, व्हाईट स्किन डिसीज, व्हाईट पिंपल, सनबर्न लावतात ना नवीन नवीन घेऊन, अरे त्यात केमिकल आहे, आपलं डिएक्शन लावा मस्तपैकी स्पिरुलिना, छान दिसायला लागाल तुम्ही. त्यामुळे स्किन फॅब्युलस लुक, स्मार्ट दिसायला लागाल. ओके, पिक्चर मध्ये घेतील तुम्हाला काम कराय, पिक्चर सिरियल मध्ये. ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन तुमची व्हायला लागेल. जे 35च्या पुढे गेले, 40च्या पुढे गेले, थकायला लागलाय, अरे काय थकायला लागलाय, शेलार मामा, 75 वर्षाचा शेलार मामा उदय भानूला उभा कापला होता, रापचिक करून मस्त 35 किलोची तलवार डोक्यातनं टाकली होती, खाली पायापर निघाली होती. अशी धिंगाणा बॉडी झाली पाहिजे. कधी मिळणार, स्पिरुलिना खा. त्यामुळं तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स चांगला व्हायला लागेल, मसल स्ट्रेंथ वाढायला लागेल, स्टॅमिना वाढायला लागेल, रक्ताचा फ्लो वाढायला लागेल, एनर्जी वाढायला लागते. ओके, उतार वयातली माणसं, पचन संस्था चांगली होईल, जीआय ट्रॅकचे प्रॉब्लेम, पचत नाही, गॅसच येतो, पोट साफ होत नाही, जळजळ करतंय, अल्सर झालाय, कोलेस्ट्रॉल वाढले, बीपी वाढला, खाना स्पिरुलिना मजबूत. त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन व्हायला लागेल, लिव्हर चांगला होतो. लिव्हर बेवड्यांना जरा जे दारू पितात त्यांना स्पिरुलिना भरपूर खायला घाला, लिव्हर डॅमेज होणार नाही, दारू पिल्याने साईड इफेक्ट कुठला होणार नाही, एनर्जी वाढायला लागेल आणि चांगलं काम करतील. आपल्या दारू पण सुटायला मदत व्हायला लागेल. आणि तुम्हाला मी एक डेमो सांगतो, डेमो वरातीमध्ये नाचायचंय, गरबा रात्रभर खेळायचाय, 6-7 स्पिरुलिना खायच्या, धिंगाणा बेवड्यापेक्षा जास्त नाचा, लोक बॅरल दारू वाचतात लग्नातनं, काही गरज नाही. ओके, धिंगाणा नाचू शकतो आणि सकाळी उतारा पण लागत नाही स्पिरुलिना खाल्ल्यावरती. आणि दारू सुटते बरं का स्पिरुलिना खाल्ल्यावरती. गुपचूप द्यायला सुरुवात करा सगळ्यांना, ज्यांचे नवरे गुपचूप पितात त्यांना, आणि जे मीटिंग बघतात त्यांनी खुश व्हा. दारू पिणं चांगलं नाहीये दादांनो, संसाराची माती होते. त्या वाईट आपली व्यसन पण आपण सोडतो, वेट बॅलन्स होतं. जेवणाच्या अगोदर स्पिरुलिना खाल्ले की वजन कमी होतं. सगळ्यात महत्वाचं, जे खवखाव करतात त्यांना भूक सारखी लागते, ते खवखाव कमी करतात, बॉडीतलं फायबर वाढतं, पोट चांगलं साफ होतं, चयापचय क्रिया चांगली व्हायला लागते. आणि अशी बॉडी पाहिजे असेल तर दिवसाला किमान 24 स्पिरुलिना खावे लागतील, सकाळी 12, संध्याकाळी 12. प्रोटीन पावडरचा डबा 7,500 रुपयाला आहे, 4,500 रुपयाला आहे. 2 जम्बो संपवल्या ना खाऊन खाऊन. असे 6 पॅक बॉडी आली पाहिजे, फॅमिली पॅक बॉडी नको आपल्याला. त्याच्यामुळं हे खायला सुरुवात करा, सगळं मिळायला लागेल. ज्या महिलांना पीसीओएस
मेन्शुरेशन सायकलचा प्रॉब्लेम येतो, मंथली सायकलचा, पोट दुखतात, मुलींच्या शाळेत दांड्या होतात, त्यांना स्पिरुलिना खायला घाला. पोटदुखी, कळ मारतय आणि मुरडा पडलाय पोटामध्ये, का झालं बाई तुला? तुझ्या बॉडीत रक्तच नव्हतं, त्यामुळे पिरियड नॅचरली तुला आलाच नाही, कारण ती क्रिया करायला काहीतरी लागतंय अंगात, ज्यूस तो नाही, खास स्पिरुलिना. त्याच्यामुळे फायदा व्हायला लागेल. त्याला मान्यता कोणी दिली? इन्साम, WHO, नासा, FDA, इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी प्रमाणित केलंय. कळालं? स्पिरुलिना का खायच्या ते भरपूर खा. आणि डीएक्सनच्याच का खायच्या? डीएक्सनच्या बनवलेल्या स्पिरुलिना त्या पाण्याचा पीएच बॅलन्स करून बनवलाय. इतर कंपनीच्या स्पिरुलिना ज्या बनवतात ते कसल्या पाण्यातनं बनवल्यात माहिती नाही. त्याच्यामुळे अंगाला तुमचे इन्फेक्शन होऊ शकतं, पोट दुखू शकतं, त्यात कलर टाकतात, प्रिझर्वेटिव्ह टाकतात. पण डीएक्सन कंपनी स्पिरुलिना स्टँडर्ड वर्ल्ड क्लास क्वालिटी आहे, त्यामुळे खायला सुरुवात करा. लिव्ह हेल्दी विथ डीएक्सन स्पिरुलिना. ओके, त्यामुळे खा प्या, निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि तब्येत कमवा, छान छान व्हा. एकच मिनिट.